Going to the candy shop, I want one lollipop. I want two lollipop. I want three lollipop. I want four lollipop. लॉलीपॉप 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 30 वर्षांचा लॉलीपॉप 35 वर्षांचा लॉलीपॉप आणि म्हातारा होतोवर लॉलीपॉप लॉलीपॉप. नमस्कार मित्र, पुस्तक जगत मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही स्वतः, तुमची बायको, तुमची मुलं जर या लॉलीपॉपच्या दुनियेतून बाहेर पडून थोडा वेळ स्वतःच्या भविष्यासाठी देणार असाल तर या लॉलीपॉपला साईडला ठेवा आणि आपल्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ पाहिला तर मी आपणास धन्य समजेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाचे जीवनचरित्र, एक असा निखारा जो तळागाळातून पेटून उठला, शेतकऱ्याच्या घामातून पेटून उठला, दलितांच्या हाहाकारातून पेटून उठला आणि या भारतभूमीवरच नाही तर संपूर्ण जगात एक क्रांतीची ज्वलंत आग घेऊन पसरला. ती आग 7 समुद्रापलीकडे गेली. अगदी रशिया, जर्मनी, जपान, इंग्लंड, फ्रान्स अशा दुनियाभरात ती आग पसरली आणि आजही त्या आगीची ज्योत जगभरात विविध कानाकोपऱ्यात ज्वलंत आहे. आणि म्हणूनच आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन या मराठी मातीला धन्य करणारे थोर साहित्यिक डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र. हे जीवनचरित्र आपण माझा भाऊ अण्णाभाऊ या शंकरभाऊ साठे लिखित पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हे पुस्तक विनिमय पब्लिकेशनद्वारा प्रकाशित झालेलं असून 1 ऑगस्ट 1980 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती झाली. या पुस्तकाच्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या प्रस्तावनेमध्ये प्रकाशक विलास वाघ असे लिहितात की समाजापासून दूर ठेवलेल्या तसेच साहित्य आणि संस्कृतीचा कोणताही वारसा नसलेल्या जातीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. मागासलेपणाबरोबरच शिक्षणही नाही, दारिद्र्यही त्याबरोबर ओघाने आलेच. अशा परिस्थितीत कोणताही माणूस खचून जावा, पण अण्णाभाऊंचे तसे झाले नाही. समाजातील विषमतेमुळे त्यांचे मन पेटले होते. त्यांची आर्थिक स्थिती तशी फारशी कधी सुधारली नाही, पण तरी समतेसाठी ते सतत लढत राहिले. त्यांची विचारसरणी कोणती का असेना, परंतु समतेच्या लढ्यातील ते एक पाईक होते, हे विसरून चालणार नाही. अण्णाभाऊ आयुष्यभर झिजले, त्यांनी खस्ता खाल्ल्या, कठीण परिस्थितीत देखील त्यांनी दिवस काढले. शिक्षण नसताना हे दर्जेदार साहित्य निर्माण केले. व्यक्ती म्हणून अण्णाभाऊंबाबत सर्वांनाच कुतूहल वाटते. हा माणूस कसा होता हे समजून घेण्याची इच्छा कोणालाही असणारच. याला कारण अण्णाभाऊंचे वेगळेपण. मागास जातीतला साहित्यिक म्हणून उपेक्षित दलित साहित्यिक म्हणून त्यांच्या हयातीत त्यांना मानाचे पान कधीच मिळाले नाही. आर्थिक पिळवणुकीविरुद्ध झगडणारा हा माणूस प्रकाशकांकडून आर्थिकदृष्ट्या पिळला गेलेला. इतकेच नव्हे तर मृत्यूनेही शेवटी अण्णाभाऊंची उपेक्षाच केली. अशा माणसाचे चरित्र लिहिले जाणे ही आवश्यक बाब होती. शिवाय अण्णाभाऊंबाबत निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यात विसंगती फार आणि गैरसमजाला वाव. म्हणून अण्णाभाऊंचे चरित्र लिहिले जाण्याची मागणी अनेकांकडून येत होती. थोडाफार प्रयत्न काहींनी केलाही, परंतु जास्तीत जास्त विश्वासार्ह चरित्र लिहिले जाण्याची आवश्यकता होती. जी व्यक्ती अण्णाभाऊंच्या सहवासात जास्त दिवस राहिली अशाच व्यक्तीला असं चरित्र लिहिणे शक्य आहे. अशी व्यक्ती म्हणजे शंकरभाऊ होय. शंकरभाऊ अण्णाभाऊंच्या सहवासात 30 वर्ष राहिले. अण्णाभाऊंना त्यांनी जवळून पाहिले, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेले, म्हणून त्यांना अण्णाभाऊंचे चरित्र लिहिण्याचा अनेकांनी आग्रह धरला. अण्णांचे चरित्र आपल्याकडून लिहून होईल का नाही होईल आणि ते लिहिले तर प्रसिद्ध होईल का नाही होईल याची खात्री मात्र शंकरभाऊ साठेंना वाटत नव्हती. परंतु तरीही अण्णाभाऊंवरील प्रेमापोटी त्यांनी लिखाणाला आरंभ केला. चिकाटीने लिखाण सुरू ठेवले, कालांतराने पूर्णही केले. शंकरभाऊंची शिक्षणाची अवस्था अण्णाभाऊ साठेंसारखीच. अक्षर पहिली दुसरीतील मुलासारखे. भाषेतील लालित्य तर कोठीण असणार. त्यांचा काही भाषेचा व्यासंग नाही, म्हणून जमेल तसे आपल्या भाषेत सर्व चरित्रे लिहून काढले. हे चरित्र वाचताना याचा अनुभव आपल्याला यापुढे येईलच. या घटकेला शंकरभाऊ जसे सिद्धहस्त यशस्वी लेखक नाहीत, तसा मी सुद्धा धंदेवाईक प्रकाशक नाही. केवळ अण्णाभाऊंवरील प्रेमापोटी दोघांना हा व्याप करावा लागला. शंकरभाऊंनी अण्णांबाबत लिहिले आहे ते सर्वच अंतिम आहे असेही नाही. अण्णांबाबत अजूनही बरेचसे काही लिहिण्यासारखे आहे किंवा लिहिण्यासारखे असू शकेल. त्यांच्या चरित्राच्या सर्वच पैलूंचे आपल्याला दर्शन होईल असेही नाही. शंकरभाऊंनी लिहिले आहे त्याबाबत काहींचे मतभेदही असू शकतील किंवा काही लोक दुखावले जाणेही शक्य आहे. या पुस्तकातील काही गोष्टी काहींना अमान्यही असतील कदाचित, परंतु शंकरभाऊंना प्रामाणिकपणे जे वाटले ते त्यांनी लिहिले हे मात्र खरे. काही विद्यार्थी अण्णाभाऊंच्या साहित्यावर प्रबंध लिहित आहेत, काही संशोधन करीत आहेत, काहींनी त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडलाही असेल, पण कदाचित
काही अण्णाभाऊंचे चरित्र नव्याने लिहिण्याचा प्रयत्नही करतील. अशांना हे चरित्र मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे. यासाठी आपण शंकर भाऊंचे आभार मानले पाहिजेत. अण्णाभाऊंचे हजारो चाहते आहेत. त्यांच्या साहित्याचे असंख्य वाचक आहेत. अण्णाभाऊंचे हे चरित्र प्रसिद्ध झाल्याने या सर्वांना आनंद होणार आहे याची मात्र खात्री आहे. स्थळ पुणे, दिनांक 1 ऑगस्ट 1980, विलास वाघ. आणि त्याचबरोबर या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये लेखक शंकर साठे असे लिहितात की कैलासवासी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र माझ्यासारख्या एका साध्या माणसाने लिहिले म्हणजे आपल्याच आरतीने स्वतः ओवाळून घेतल्यासारखे आहे. परंतु मी जे काही लिहिले आहे ते फक्त अण्णाभाऊंनी काय केले ते, हे जर एखाद्या उत्तम कादंबरीकाराने लिहिले असते तर त्याला फार मोठी मान्यता मिळाली असती. परंतु अण्णाभाऊंनी काय लिहिले, कसे लिहिले, ते चांगले की वाईट हे महाराष्ट्रातून मॉस्कोपर्यंत सर्वांना माहीत आहे. त्यांची चित्रा ही दुसरी कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित झाली आहे. नंतर त्यांचा फकीरा हा सुद्धा रशियन भाषेत छापला आहे. तसेच गुलाम, बरबाद्या कांजारी, बंडखोर तात्या अशी अनेक त्यांची पुस्तके झेक, जर्मन, पोलिश या भाषांत अनुवादित झाले. तसेच फकीरा हिंदीमध्येही छापला आहे. त्यांच्या काही कथा कादंबऱ्या गुजराती, हिंदी, तेलुगू, मल्याळी, तामिळ, बंगाली ह्या भाषेत भाषांतरित झाल्या आहेत. त्यांच्या फकीरा कादंबरीला तर महाराष्ट्र सरकारने पहिले पारितोषिक दिलेले आहे. हे सर्व महाराष्ट्रातील वाचक वर्गाला ठाऊक आहे. याबद्दल पुष्कळ लोकांना माहीत आहे. अण्णांच्या साहित्याबद्दल मला काही लिहायचे नाही. त्यांनी कसे लिहिले ते मी सांगू शकत नाही. मात्र अण्णाभाऊंनी जे लिहिले त्याची महाराष्ट्राने कदर केली. त्यांच्या साहित्याला राजमान्यता मिळाली. ते राजमान्य लेखक झाले तेव्हा मला म्हणायचे आहे की अण्णाभाऊंनी जे काही लिहिले आहे ते सर्वांना माहीत आहे. परंतु त्यांनी काय काम केले ते मी लिहिले आहे. तेव्हा अण्णाभाऊंच्या वाचकांनी हे जरूर पाहावे की अण्णाभाऊ कसे होते आणि त्यांनी काय केले. दुसरी गोष्ट ही की अण्णांनी शेकडो गाणी, पोवाडे, छक्कड, लावणी, तमाशे, कथा, कादंबऱ्या मागं ठेवून गेले. मला माझ्या काही मित्रांनी स्फूर्ती देऊन सांगितले की अहो शाहीर साठे, तुम्ही जमेल तसे अण्णाभाऊबद्दल काहीतरी लिहा. तेव्हा मी त्यांना सांगितले की मला ते जमणार नाही, मला माझ्या कामामुळे वेळही मिळणार नाही. तेव्हा मित्रांनी मला पुन्हा सांगितले की तुम्ही दिवसभर काम करा आणि रात्री तुम्हाला जे जमेल, जे आठवेल ते किमान 1 तास तरी लिहित बसा. तास नाही जमला तर दररोज किमान 2 पानं तरी लिहित चाला. अण्णांचे शिक्षण बघावे तर ते फक्त 1.5 दिवस शाळेत केले होते असे आमची आई आम्हाला सांगत होती. परंतु अण्णा मात्र स्वतःसाठी 3री-4थी पर्यंत शिक्षण झाले असे सांगत. वाटेगावने अण्णांबद्दल काहीच केले नाही, कारण जातीयवादाची भिंत कोणी फोडू शकला नाही. जर अण्णा इतर दुसऱ्या कोणत्याही जातीचे किंवा वर्गाचे असते तर मात्र गावाने नक्कीच काहीतरी केले असते. बाकी अण्णा साहित्याच्या रूपाने मात्र अमर झाले आहेत. त्यांनी जे काही लिहिले आहे ते आज शेकडो लोक वाचतात. अण्णांना कोणीही विसरणार नाही याची मात्र मला खात्री आहे. 1968 साली अण्णांनी मला आपला स्वतःचा एक पेन दिला होता आणि ते पेन देऊन अण्णा असे मला म्हणाले होते की शंकर, हा माझा पेन सांभाळून ठेव. याने मी पुष्कळ लिखाण लिहिले आहे. हा पेन तो कोणालाही देऊ नको. तसे माझ्याकडे आणखी 2-3 चांगले पेन आहेत, तेव्हा याला तू जपून ठेव. अण्णाची आठवण म्हणून तो पेन मी जपून ठेवला होता. पुढे त्याच पेनाने अण्णाचे चरित्र लिहिण्याची माझ्यावर वेळ येईल याची मात्र मला बिलकुल कल्पना नव्हती. शेवटी तोच पेन घेऊन मी अण्णाच्या आठवणी लिहून काढल्या. माझी एकच काडतूस या नावाची कथा मी लिहू लागलो आणि त्या कथेची एक वही लिहून मी पूर्ण केली आणि तो पेन नाहीसा झाला. जणू त्याला अण्णाचा शेवट करून जायचा होता. तो पेन पुन्हा मिळाला नाही. नंतर मला समजले की माझ्या एका नातेवाईकाने मला न विचारता तो पेन दिला होता आणि त्याने तो परत दिलाच नाही. बाकी मी अण्णाच्या आठवणी लिहून मोकळा झालो आणि हे कोणीतरी छापावे असा विचार करत होतो. पण प्रकाशकाच्या राज्यात नव्या लेखकांनी काही चांगले किंवा वाईट लिहिले तर त्याला वाव मिळत नाही, कारण त्यांना भीती असते की जर हे पुस्तक बाजारात खपले नाही तर त्यांचा फायदा बुडतो. म्हणून नव्या लेखकाचे लिखाण छापत नाही. तीच परिस्थिती माझीही झाली. मी सर्व प्रयत्न करून बसलो होतो. नंतर पुण्याचे सुगावा मासिकाचे संपादक श्री विलास वाघ यांनी एका पेपरमध्ये जाहिरात दिली होती की 77चा खास अण्णाभाऊ साठे दिवाळी अंक काढणार आहेत. अण्णाभाऊबद्दल ज्यांना लेख पाठवायचे असतील त्यांनी ते पाठवावेत. त्यांच्या त्या पत्त्यावर त्यांना मी पत्र पाठवले. त्याबरोबर त्यांचे पत्र मला ताबडतोब 3ऱ्या दिवशी आले. त्यात त्यांनी लिहिले होते की अण्णांचे जे काही असेल ते आम्ही जरूर छापू, तुमचे लिखाण जरूर द्यावे. त्याचप्रमाणे मी जे काही लिहिले होते ते सर्व श्रीमान विलास वाघ यांच्याकडे देऊन मोकळा झालो. आज 1.5 वर्ष झाले, कारण श्री विलास वाघ काही प्रकाशित नाहीत किंवा त्यांचा तो धंदाही नाही. त्यांच्या पाठीमागे अनेक व्याप असल्यामुळे प्रकाशनाला बरेच दिवस लागले. तरी आज हे पुस्तक जनता जनार्दनाच्या हाती देताना
आनंद मात्र होत आहे. यात पुष्कळ दोष असतील. मी काही लेखक नाही किंवा मोठा साहित्यिक नाही, तेव्हा हे माझे दोष माझ्या 15 दिवसाच्या शिक्षणातून वजा करावे ही नम्र विनंती. दिनांक 1 ऑगस्ट 1980 रोजी लेखक शंकर भाऊ साठेंनी लिहिलेली ही प्रस्तावना. यानंतर आपण या पुस्तकाच्या सखोल प्रकरणांकडे वळणार आहोत आणि त्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे सखोल जीवनचरित्र आपण समजून घेणार आहोत.